नमस्कार, मी वृषाली वडील. लेडी स्पेशल तिच्या हक्काची जागा, तिचा कट्टा आणि तिच्या आवडीच्या गप्पा मारायला पुन्हा एकदा आलेले आहे. मैत्रिणींनो, आजचा ना आपला विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मी तर सांगेन, तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सुद्धा सांगा की आजचा आपला एपिसोड बघायला. कारण आज आपण आपल्या कट्ट्यावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे GST टॅक्स या विषयावर. आता GST टॅक्स लागू झाला त्याच्यानंतर आपल्याला फक्त वाटतं की आपला खर्च वाढलाय. पण GST टॅक्स नेमका कशासाठी आहे, त्याचे आपल्याला किती फायदे आहेत हे आपण कधी विचारच करत नाही. आता बघा ना, ताजी फळे, भाज्या, ताजे मांस, चिकन, मासे, अंडी, दूध, दही, मटण, मैदा, ब्रेड आणि इतर आवश्यक वस्तूंमध्ये या सगळ्या शून्य GST स्लॅबच्या खाली ठेवलेल्या आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर आपल्याला GST लागत नाही. तर फळे, मसाले, चहा, कॉफी, मिल्क पावडर, साबुदाणे, काजू, मनुका, पॅकेट फूड, त्याच्यानंतर पिझ्झा, रोटी, ब्रेड, पनीर यांसारख्या गोष्टींवर 5% GST लागतो. तर बटर, चीज, तूप, गोठलेले मांस, उत्पादने, सॉसेस, पॅक केलेले कोरडी फळे, नमकीन यांच्यावर 12% GST लागतो. आता मंडळी, आता आपण कितीही म्हटलं तरी या सगळ्या आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत. कारण आजकालची जी धावपळीचं जग आहे त्यात आपल्याला कुठे ना कुठे आपण पटाकन म्हणजे रेडी टू मिक्स असं जेवण बनवायला बघतो. तर त्यासाठी हे बटर, तूप किंवा रेडी टू मिक्स असं आपल्याला लागतातच या गोष्टी. तर यावर सुद्धा GST लागलाय. तर आपलं नॉर्मल मिडल क्लास लोक असतात, त्यांचं नॉर्मल इन्कम 25 ते 30 हजार एवढं असतं. आता GST लागल्यामुळे खर्च वाढला, पण सॅलरी तेवढीच राहिली. त्यामुळे त्यांना कुठेतरी ते मॅनेज करायला खूप कठीण होतं. त्यामुळे GST काय, आतापर्यंत आपल्यासमोर GSTचे फक्त तोटे आलेले आहेत. पण GST ॲक्च्युअलमध्ये काय आहे, GSTचे काय फायदे आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या कट्ट्यावर आलेल्या मैत्रिणी आहेत. पहिल्या आहेत त्या शुभांगी तिरोडकर, ज्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्य आहेत. त्यानंतर पूजा रेड्डी, ज्या बेलापूर स्टुडिओमधून आपल्यासोबत गप्पा मारायला आलेल्या आहेत. नंतर कांचन चांद्रयान या नागपूरहून आहेत, त्या वकील आहेत. त्यानंतर मनोरमा पाटील, ज्या MBA आहेत, त्या सुद्धा नाशिकहून आपल्यासोबत गप्पा मारायला आलेल्या आहेत. रेखा तामणकर, ज्या CA आहेत, त्या पुण्याहून आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. आणि शारदा शाह, ज्या बेलापूर स्टुडिओमधून आहेत आणि त्या सुद्धा वकील आहेत. तर सर्वात आधी मी रेखाताई तुमच्याकडे जाईन. ताई, तुम्ही CA आहात, तर तुम्ही सर्वात आधी आपल्या प्रेक्षकांना सांगाल का की GST म्हणजे नेमकं काय? वृषाली, सर्वप्रथम साम टीव्हीचे मी आभार मानते. मला तुझं एक वाक्य थोडंसं खटकलं खरं सांगायचं तर, की आपले GST मुळे आपले खर्च वाढणार आहेत. असं नाहीये. खरं तर काय होतं, आतापर्यंत आपण जे GSTचा जो काही अभ्यास केला असेल किंवा आतापर्यंत जे काही टॅक्सेस होते, तर त्याचा आपण थोडासा विचार करायला हवा. आता फक्त लोकांना एक झालंय की GST मुळे मला 5% टॅक्स लागणार आहे का, 12% लागणार आहे का, 18% लागणार आहे का, 28% लागणार आहे, हे रेट्स कळायला लागलेत. आतापर्यंत परिस्थिती अशी होती की मला माहितीच नव्हतं की इनडायरेक्ट टॅक्सेस मी किती आणि कशावर आणि काय पे करते. हा महत्वाचा फरक आहे. आणि आता हे GSTच्या मध्ये एक्साइज ड्युटी असेल, वॅट असेल, परचेस टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, तुमच्या एंट्री टॅक्स, असे अनेक टॅक्सेस जे आहेत हे याच्यामध्ये मर्ज झाले, त्याच्यामध्ये समाविष्ट झालेत. आणि एकच टॅक्स आता ठरवला गेलाय. कसं असतं, कुठल्याही गोष्टीची आपण जेव्हा एखादी किंमत ठरवतो, तर एक सर्वसाधारण ती किंमत ठरवतो तेव्हा आपण ती किंमत म्हणजे ती वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च, त्याच्यावरचे टॅक्सेस, असं सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. आणि त्याच्यावर मी माझं प्रॉफिट किंवा माझा नफा ऍड करते आणि मग मी ते बाजारात विकते. पण हे टॅक्सेस हा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असतो, ज्याचा विचार आपण केला जात नाही किंवा आपण करत नाही. आतापर्यंतची परिस्थिती अशी होती की आता समजा 100 रुपयाला मी एखादं मटेरियल विकत आणलं आणि त्याच्यावर मी 10 रुपये टॅक्स भरला. आता तो हा वॅट टॅक्स असेल समजा, आणि किंवा त्याच्यावरती एक्साइज ड्युटी लागलेली असेल, मी तो त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करून किंवा काही करून विकलं, त्याच्यावर मला एक्साइज ड्युटी पे करायला लागली, ती समजा 12% आहे. तर बाकीच्या टॅक्सेस जे काही त्याच्यामध्ये इन्क्लूड होत होते, ह्या सगळ्या टॅक्सेसवर टॅक्स लागत जात होते. आणि हे सगळे टॅक्सेस जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे, काही स्टेट लेवलचे, काही राज्यस्तरीय, काही केंद्रस्तरीय असल्यामुळे टॅक्सेसवर टॅक्स किंवा करावर कर असं आपण बऱ्याच वेळा भरत होतो. त्यामुळे आणि हे आपल्याला कधीच कळत नव्हतं की आपण नक्की असं करतोय.
आणि त्यामुळे त्या वस्तूची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे किंवा आपण जे त्याचं उत्पादन ची किंमत जी आहे म्हणतो, तर ती किंमत निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढत होती. पण आता ह्या जो जीएसटी आणलेला आहे त्याच्यामध्ये मी काय करणार, तर मी जेव्हा एखादी गोष्ट उत्पादन करेन तेव्हा मी ती त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल किंवा कच्चा माल मी विकत घेईन त्याच्यावरती समजा मला 12% टॅक्स भरावा लागला आणि मी जे विकणार त्याच्यावर मला 18% असेल तर मला 6% टॅक्स भरावा लागणार आहे. जो पूर्वी मी 12%वर पुन्हा कदाचित 12%, 10% भरत होते, त्यामुळे त्या वस्तूची फायनल किंमत जी आहे ती कदाचित 100ची 150 होत असेल. पण आताच्या ह्या गोष्टीमुळे, या जीएसटीमुळे ती कदाचित 120 म्हणजे पूर्वीपेक्षा कमी होणार आहे. अर्थात ह्याच्यामध्ये असं आहे की थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये बायफर्केट करताना, रेट्स ठरवताना काही ज्या अगदी आपण जे मिडल स्तरीय तू म्हणालीस की 25 ते 30 हजार इन्कम गटातले लोक की ज्यांचं 2-3 हजार रुपये ते घर खर्चासाठी बाजूला काढतात, तर तू रेट्स जर पाहिलेस तर जी इसेन्शियल प्रोडक्ट्स आहेत, जी अगदी तळागाळातल्यापासून सगळ्या लोकांना आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती 0% आपण टॅक्स भरणार आहोत. त्यानंतर थोडेसे जे अगदी म्हणजे अगदी पीठ, दूध अशा गोष्टी सोडल्या तर थोड्या ज्या त्याच्यापेक्षा वरच्या याच्यावरती, म्हणजे आता उदाहरणार्थ दूध हे जर 0% मध्ये येत असेल तर मिल्क पावडर ह्याला 5% रेट ठेवलाय. त्यानंतर तुम्ही चीज, बटर वगैरे ह्याच्यावर 12% ठेवलाय. आईस्क्रीम त्याचंच तुम्ही बनवलं तर 18% रेट. सो असं जे आहे तो थोडासा याच्यामध्ये नॅचरल प्रोडक्ट्स वापरण्याकडे सुद्धा सरकारचा भर आहे. म्हणजे तुम्ही फ्रुट्स घेतलीत तर 0% रेट भरावा लागतो. पण फ्रोझन फ्रुट्स घेतलीत की तुम्हाला जास्त टक्क्यांनी त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो. व्हेजिटेबल्स घेतलीत तर 0% लागतो. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या इटिंग हॅबिट्स बदलण्याकडे, त्या नॅचरल करण्याकडे सुद्धा कदाचित सरकारचा थोडासा दृष्टिकोन असू शकतो आणि त्याच्यामध्ये तळागाळातल्या लोकांना समोर ठेवून हे केलेलं आहे. तर त्यामुळे ही जी बेसिक मिसकन्सेप्शन आहे ना जीएसटी बद्दल की हा वाढणार आहे, हे सर्वप्रथम आपण हे डोक्यातनं बाजूला काढून टाकूया की असं काही नाहीये. नाही, मगाशी माझं जे वाक्य तुम्हाला म्हणजे आता जे खटकलं ते मला ते मला हेच म्हणायचं होतं की अचानक खर्च वाढले आहेत, त्यामुळे जी नॉर्मल पब्लिक आहे ज्यांना जीएसटी बद्दल पूर्ण माहित नाही ते असा अंदाज लावतायत की फक्त आपला खर्च वाढलाय, आपली सॅलरी नाही वाढत आहे. माझा बोलण्याचा उद्देश तो होता. आणि मी पुढे हे सुद्धा म्हणाले की हे अगदी परफेक्ट आहे. बोला की आणि हे मिसकन्सेप्शन आहे. जवळजवळ 90% लोकांना असंच वाटतंय की जीएसटीमुळे आपला खर्च वाढणार आहे. आता आपण जेव्हा घर खर्चाचा विचार करतो, बजेटचा विचार करतो, तेव्हा किचनशी आता हॉटेल्स खूप अशी अटॅच झाली आहेत. म्हणजे आपण हॉटेलमध्ये सॅटर्डे संडे हॉटेलमध्ये जाणारे लोक आहेत. तर आता हॉटेलिंगमध्ये सुद्धा तुम्ही नॉन एसी रेस्टॉरंटला गेलात तर 12% टॅक्स भरावा लागणार. तुम्ही एसी मध्ये गेलात तर 28%, 5 स्टार मध्ये 18%, एसी मध्ये 5 स्टार मध्ये 28%. तर त्यामुळे तुम्हाला ते बजेट ठरवताना तुमचं बजेट बघून हे सगळं आता इथून पुढे करावं लागणार आहे. रेंट तुम्ही पे करत असाल तर रेसिडेन्शियल म्हणजे यूज साठी त्याच्यावरती टॅक्स ठेवलेला नाहीये. एज्युकेशनल गोष्टींवरती टॅक्स ठेवलेला नाहीये. मेडिसिन्सवरती, बऱ्याच मेडिसिन्सवरती फक्त 5% टॅक्स आहे. डॉक्टर्स किंवा अत्यावश्यक सेवांवरती टॅक्स ठेवलेला नाहीये. सो अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि आतापर्यंतचे विविध प्रकारचे टॅक्स आपण भरत होतो त्याचा विचार जर केला, कारण आता आपल्याला रेट हा वृषाली खरं सांगायचं तर फरक इतकाच आहे की आता आपल्याला रेट कळतोय की आपण इतक्या रेटनी भरणार आहोत. आतापर्यंत आपल्याला काय रेटनी आपण काय पे करतोय हे माहितीच नव्हतं, कारण ते सगळं इन्क्लूड करून रेट्स दिले जायचे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टींचा आता उदाहरणार्थ एक सांगायचं म्हणजे टेलिफोनच्या बाबतीत पोस्टपेड कनेक्शन घेतलं आणि त्याच्यासाठी आपण रेंट पे करतो तर त्याच्यावर मला 18% भरायचा आहे. पण प्रीपेड कनेक्शन घेतलं तर ती कंपनी जी आहे तर ती तो टॅक्स बेअर करणार आहे, मला नाही भरायचा आहे. सो अशा छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी आहेत की ज्या सर्व गृहिणींना आणि सर्व लोकांना बेसिक गोष्टी आहेत ते माहिती लोकांना जागरूक करणं हे खरंच गरजेचं काम आहे. आणि ताई खरंच आज आपला एपिसोड त्यासाठीच आहे की तर शुभांगी ताई मला तुम्हाला विचारायचं की ताई तुम्ही गेली 35 वर्ष उद्योजिका आहात ताई, तर तुम्ही नीट खरं तर ऑडियन्सला सांगू शकाल की जीएसटीचे जसे लोकांसमोर फक्त
तोटे येत आहेत तसे फायदे सुद्धा आहेत. आज जर आपण एकच टॅक्स भरतोय सगळ्या टॅक्सचा मिळून, तर लोक ते नाही बघत आहेत. लोक फक्त एवढं बघतात की खर्च वाढतोय. शुभांगी ताई, तुम्ही काय सांगाल? जीएसटी ही विन विन सिच्युएशन फॉर ऑल असे आहे. म्हणजे ही एक चांगली सुटसुटीत कर प्रणाली आहे की जी सरकारने एकदम सडनली नाही, खोलवर विचार करून सगळे कायदेस, वेगवेगळे टॅक्सीस वेगवेगळ्या स्टेट्समध्ये काय आहेत ह्याचा विचार करून जीएसटी आल्यानंतर काय परिणाम होतील ह्याचा विचार केला. आणि आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, आंतरराष्ट्रीय स्टँडर्डकडे जर आपण जायचा विचार करत असेल भारत, तर जीएसटी हे खूप अगोदर यायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता आलेलं आहे, तर हे इफेक्टिव्ह पाऊल आहे. तर इंडियन गव्हर्नमेंटनी ह्यावर काम करत आहे. ते म्हणजे ते आज मूर्त स्वरूपात आलंय. बाळ जन्मले आहे, बाळ बाळंतीण सुदृढ राहील ह्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे, कारण हे आपल्या भल्याचं आहे. दुसरी गोष्ट, प्रॉब्लेम्स तर येणारच आहे, पण नावं ठेवण्यापेक्षा आपण त्या यंत्रणेला जर हे प्रॉब्लेम सांगितले, त्यांना सपोर्ट केलं, गव्हर्नमेंट इज देअर फॉर अस टू हेल्प. आणि ह्याकरता म्हणजे ॲज अ चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आणि बाकीच्या आमच्या सगळ्या संस्थातर्फे आम्ही अवेअरनेस करतो. आता बायकांना असं काहीतरी दुकानात गेलं, तो म्हणतो भाव काय वाढला, जीएसटीमुळे वाढला. ती बाई पण म्हणते हो हो. आपण तिने जर स्वतः जर जागरूक राहून समजून घेतलं की जीएसटीमुळे काय वाढते. आज इंटरनेटवरती पेपरात ॲडव्हर्टिजमेंट्स येतात, तुम्ही वाचा ना. तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळणार. तुम्ही त्या माणसाला जेन्युइनली माहीत नसेल की जीएसटीमुळे माझा टॅक्स वाढलेला आहे आणि जर त्याला असं वाटत असेल तर ते खोडलं, तर हे अपप्रचार जो आहे तो एकतर कमी होईल. नंतर जे लोक पूर्वी कर बुडवत होते किंवा जे लोक कर भरणं म्हणजे मूर्खपणा समजत होते, त्यांना हा त्रासाचं झालेलं आहे. ते त्या जीएसटीच्या विरुद्ध बोलतात. त्यात काय कळत नाही, कुछ समज में नहीं आता क्या है. ठीक आहे, काही ठिकाणी अगदी साधीच मिठाईची गोष्ट, मिठाईवरती 5% आहे, त्याच्यावरती चॉकलेट घातलं तर त्याचं काहीतरी 18% आहे, काही ठिकाणी 28% पण आहे. तर ह्या गोष्टी थोड्या वेळाने त्या लोकांना कळणार की बाबा दुकानवाल्यांना पण काही आउटलेट्स त्याचे मिळून जातात आणि ते त्याच्यात थोडंफार कमी जास्त होणार. पण पूर्वी आता हॉटेलचं तू म्हणाली तसं, पूर्वी पण आपण तेवढाच टॅक्स 12.5% आपण भरत होतो. आज तो काहीतरी 18% झालेला आहे. पण पूर्वी तो जो टॅक्स आपण भरत होतो तो कुठे ना कुठेतरी जायचा. म्हणजे आता कसं की एक कॅश मेमो हा तुमचा सिरियलमध्ये असावं लागतं. त्यामुळे जो भरलेला टॅक्स आहे तो आपल्या ट्रेझरीमध्ये जातो, जेणेकरून सरकारकडे पैसा जमा होईल आणि एंड इफेक्ट हा आपल्यालाच होणार आहे. पूर्वी भरायचा टॅक्स तुम्ही पुढे दाखवायचा नाही, बिलं काढून टाकायची वगैरे, हे आपण मान्य करायला पाहिजे, हे होत. अगदीच आता ते नाही आहे. सो गव्हर्नमेंट इज थिंकिंग की चला आपण आपला देश पुढे नेऊया. आपला पण जबाबदारी आहे की आपण त्याच्यात मदत करायला हो, पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी याला सपोर्ट हा केलाच पाहिजे. बरोबर. नक्कीच. मला शारदाताई तुम्हाला विचारायचं आहे की सॅनिटरी नॅपकिन्सवर सुद्धा जीएसटी लागलेला आहे. आता कुठे आधुनिकता येत होती, कारण मुली मोस्टली या सगळ्या विषयावर नाही जास्त बोलत आणि सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागत. जागोजागी आंदोलनं चाललेली आहेत ताई. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल की ऍटलिस्ट सॅनिटरी नॅपकिन्सवर तरी जीएसटी नाही लागायला हवा होता, कारण ती आपण विद्यार्थ्यांना जागरूक करण्याची गोष्ट आहे. कारण याबाबत जास्त कुठे बोललं जात नाही. मुली आईशी सुद्धा बोलायला याबाबत नाही तेवढं धाडस करत. काय सांगाल ताई? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की या ठिकाणी जीएसटी लावलाच नाही पाहिजे. सॅनिटरी नॅपकिन ही आज एक देशाची गरज आहे, कारण देशामध्ये जे महिलांचं प्रमाण आहे ते पुरुषांच्या बरोबरीने आज जास्तीत जास्त आहे. म्हणजे बघायला गेलं तर 50% जर का महिला बघितल्या पुरुषांच्या बरोबरीने, तर तेवढी त्याची आज गरज आहे समाजाला, की प्रत्येक समाजामध्ये सॅनिटरी नॅपकिन ही एक अशी अविभाज्य गोष्ट आहे की प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक मुलीपर्यंत ती आज पोचली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर का जीएसटी कर लावणे म्हणजे हे खूप चुकीचं आहे. म्हणजे इतर गोष्टी जर का तुम्ही सोडल्या तर सॅनिटरी नॅपकिन ही एक अशी गोष्ट आहे की जसे महानगरपालिकेच्या शाळा आहेत किंवा आपले स्कूल कॉलेजेस, त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागतं आपल्याला. बरोबर आहे. आणि याने सुद्धा आपलं घरचं बजेट कुठेतरी बिघडते, असं नाही बिघडतं म्हणजे भरपूर बिघडतं. जर का मला मुलींना शाळेमध्ये पाठवायचंय, कॉलेजेसमध्ये पाठवायचंय, तर मी पूर्वीसारखं आम्ही नॅपकिन वापरू शकत नाही. मला माफ करा, पण मला ह्या विषयावर एकदम ओपनली बोलणं मला फार बरं वाटेल, कारण हा महिलांचा विषय आहे आणि महिलांशी निगडीत आहे. तर माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये जीएसटी लावणं एकदम चुकीचं आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट, हे जर का प्रत्येक तळागाळाच्या लोकांपर्यंत आपण पोहोचवतोय, सॅनिटरी नॅपकिन्स आज
महानगरपालिकेच्या शाळा म्हणा, म्युनिसिपल शाळा म्हणा, किंवा इतर कुठलीही संस्था आहेत लहान मुलींच्या केअर करणाऱ्या वगैरे, किंवा बाल आश्रम आहे, तिथं ज्यावेळेस आम्ही हे देतो किंवा हे त्यांना सुद्धा ते महागाचं पडतंय ना. आज कुठे ना कुठे हे सोशल वर्क जे आहे ते कुठे ना कुठे जीएसटी करामुळे त्यांना तिथे अडथळा येऊ नये किंवा विचार करावा लागू नये, असं माझं मत आहे. आणि अशी दुसरी गोष्ट ही आहे की जर का आपण मुलींना पाठवतो तर ह्या गोष्टी आपण प्रत्येक वेळेस सोबत देऊन नाही पाठवत. मग माझं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे आम्ही त्या गोष्टी सरकारने प्रोव्हाइड केलेल्या बरोबर आहे. पाहिजे. मग त्या ठिकाणी जर का ह्या गोष्टींना जीएसटी लावणं आणि त्या माता बहिणींना उद्या ते लोक हे करतील की चला लहान मुलांच्या डायफर्सला पण, आज आम्ही वर्किंग वुमन आहोत, आम्ही कामावरती जातो, प्रत्येक ठिकाणी जातो, आम्हाला ह्या गोष्टी विकत घ्याव्याच लागतात. अगदी कारण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते की स्टेनिंग होणार नाही किंवा काही होणार नाही. तर अशा प्रकारे आम्ही निर्धोकपणे किंवा बेहिचक आम्ही कुठेही कामाला जाऊ शकतो. नक्कीच नक्कीच ताई. मला पूजाताई मला पूजाताई तुम्हाला विचारायचंय की या जीएसटी मुळे तुमच्या घराचं बजेट कसं बिघडतंय आणि तुम्ही या सगळ्याकडे कोणत्या दृष्टीने बघताय? मेरे हिसाब से जीएसटी आने पे माय बजट वोंट गेट डिस्टर्ब्ड इन द सेंस कि मुझसे पहले जिन्होंने भी बात किया देव मेड इट क्लियर कि जीएसटी की वजह से प्राइस में राइज नहीं होगा. इनफैक्ट आई टेक इट अ स्टेप फर्दर एंड से कि फ्यू थिंग्स में प्राइस कम हुआ है एंड दैट इज अ फैक्ट. Even in a few of the luxury cars जो पहले they've gone down by 4.5 lakhs. ये जो फैक्ट है ये दिस इज नॉट कमिंग बिफोर द पब्लिक. दूसरी बात, जीएसटी के ऊपर उतना नॉलेज स्प्रेड हुआ नहीं है अभी, बिकॉज ऑफ विच दिस पैनिक कि ये क्या चीज़ है, व्हाट इज दिस टैक्स. एंड लाइक माई अदर पैनल मेंबर्स हैव स्पोकन बिफोर, अर्लियर देयर वर सेवरल लेवल्स ऑफ टैक्स, डिफरेंट लेवल्स पे. अगर हमारे और वो प्रोडक्शन ऑफ गुड्स के बीच में देयर आर 3 मिडलमैन, 3 लेवल्स पे टैक्स हो रहा था जो अभी नहीं है, बिकॉज ऑफ विच under some products we were paying almost a total of 30% tax, which has now come down to 5%. My only issue with the manner in which GST rates have been finalized is on one hand they say कि जो essentials हैं, जो हर घर में ज़रूरत है, वो चीज़ 0% या 5% पे रहेगा, and luxury goods पे taxes will be higher. नाही, डेफिनेटली जीएसटी आपल्या चांगल्यासाठीच आहे. फक्त प्रॉब्लेम इथून सुरू होतो की नॉर्मल पब्लिकला समजतच नाही की जीएसटी कशासाठी आहे, तो आपल्यासाठीच आहे. मला मनोरमाताई तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या जीएसटी कडे आणि आपल्या घराच्या बजेटकडे कसं पाहताय? ताई, माझा असा व्ह्यू आहे की जीएसटीचा जो कायदा नियम बनवला आहे ते खूप चांगला आहे. 1 मार्केट 1 नेशन आणि 1 टॅक्स. म्हणजे जसं आपल्याला काही लोक तिचे गैरफायदा उचलत होते, व्यापारी, या त्याला आपल्याला माहिती पडत नव्हता, आपल्याला लुटायचे जे चालू होता बाहेर, ते आपल्याला आता सगळं माहिती पडत आहे. सगळं आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती % टॅक्स, कोणत्या वस्तूवर किती टॅक्स लागणार आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि जे आपले बजेट आहे ते आपले थोडासा फरक पडलाच आहे ते बजेटवर, ते आपण नाही म्हणू शकत नाही. लेकिन आता तिची सवय आणि तिच्यासाठी आपल्याला सगळं प्रॉपर हे करायला, बजेट आपण प्रॉपर मेंटेन करायला लागणार आहे. आणि अवेअरनेस, जे महिलांना अवेअरनेस नाही आहे त्यांना आपण अवेअरनेसचा कार्यक्रम पण आम्ही घेतो आणि त्यांना अवेअरनेस द्यायला पाहिजे की जीएसटीचा नियम काय आहे आणि तिचे भरपूर फायदे आहे. आपल्याला आता जसे व्यापारी आपल्याला काय सांगायचं की ह्याच्यावर एवढे टॅक्स लागतात, आपल्याला काही माहिती नव्हता की त्याच्यावर 18% लावता आहे की 20%. आता प्रत्येक महिलाला हे माहिती होणार आहे की एक साडी आहे, एक ड्रेस मटेरियल आपण घेतो तर तिच्यावर आपल्याला किती टॅक्स आहे. आणि ते खूप चांगला म्हणजे एक विषय आहे की प्रत्येक महिलाला, जी गृहिणी होती त्यांना तर अजिबात माहिती नाही पडत होता की आपण काय वस्तू आणतो, आपण एक फल आणतो, या आपल्याला तिच्यावर आपल्याला काय किती, पहिले तो टॅक्स किती आहे, काय आहे, काही माहित नव्हता. आणि आता हे सगळं माहिती आहे तर तिच्यासाठी प्रत्येक महिलाने चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि चांगले आणि जे नियम आहे ते खूपच चांगलं आहे. खाली आपल्याला थोडासा तिच्यावर स्टडी पाहिजे. हो, आणि सगळं ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे, ही त्यातली एक महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. मला कांचनताई तुम्हाला विचारायचं, खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत, तर कांचनताई तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? मी खूप पॉझिटिव्हली बघते, कारण मला वाटतं की जीएसटीचा हा फायदाच होणार आहे सगळ्यांना. आणि आता जरी सगळ्यांना कळत नाही आहे जीएसटी मुळात आहे काय, तर ते समजेपर्यंत आणि जाणून घेतपर्यंत थोडा वेळ लागेल, पण त्याचा पुढे जाऊन फायदाच होणार आहे. आणि देशाच्या प्रगतीसाठी जीएसटी खूप महत्त्वाचं एक माध्यम झालं आहे.
तर त्याला लोकांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि त्यासाठीच आजचा आपण हा आपला खास एपिसोड अरेंज केलेला. या सगळ्या कट्ट्यावर आपल्या ज्या काही मैत्रिणी आल्या त्यांनी जीएसटी कशासाठी आहे हे सगळं खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलंय. खरं तर जीएसटीवर सुद्धा आपल्याला भरपूर बोलायचं होतं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. सर्वप्रथम तुम्ही इथे आलात, एवढ्या छान गप्पा मारला, त्यासाठी तुम्हा सर्व मैत्रिणींचा मी खूप खूप आभार मानते. आणि लेडीज स्पेशलमध्ये आज इथेच थांबते. पुन्हा भेटणार आहोत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.